मॅगी बनवतोय तर थोडंसं तुमच्यासोबत गप्पा पण मारून घेतो. मित्रांनो आता तुम्ही बघा मॅगीला किती भारी स्ट्रक्चर आलाय. बघा आता ब्रेकफास्ट काय करू, तर मग आता आणलंय ते करायलाच लागणार. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये. तर मित्रांनो सध्याला आता वाजलेले आहेत 9:40 आणि मी आता उठलेलो आहे. काल रात्री लेट झोपलो, 2 वाजता झोपलो, कारण की अभ्यास होता नव्हता माझा, जॉग्रफीचा स्टडी करत होतो, तिथेच ठेवलाय. आणि आता सगळं ते झालंय. आता सध्याला आंघोळ वगैरे करूया, ब्रेकफास्ट करूया आणि अभ्यासाला बसूया. आंघोळ वगैरे आता सध्याला झालेली आहे. आणि मित्रांनो आज आपल्याला करायची आहे देवपूजा. देवपूजा करण्यासाठी आता मी सगळं सामान आणून ठेवले. तर हे बघ, इथे नारळ, पाणी आणून ठेवले, कासव, फुलं, अजून हे देवाचं प्यायचं पाणी असतं, अगरबत्ती, धूप वगैरे सगळं आणून ठेवले. आज देवाला आंघोळ घालायची असते, स्पेसिफिकली शनिवार किंवा रविवारला घालायची असते ती. बट आज घालतो मी, कारण की मला टाईम आहे. कारण की बघा आम्ही सगळे बिझी असतो, सगळेही बाहेर असतो, घरात कोण नसतं या टायमाला. पण आज मला स्टडी लिव्ह आहे एक्झामची, तर त्यामुळे आज मी करून घेतो. कारण की देवाला रोज घालणं आंघोळ ही चांगली गोष्ट असते, बट आमच्याकडे तेवढा टाईम नाही, म्हणून आम्ही शनिवारची किंवा रविवारची घालतो. तर आज माझ्याकडे टाईम आहे, मी आंघोळ घालतो देवाला. आणि सध्याला आता बघा तुम्ही, देव आणि इथे फोटो आहे साईबाबांचा. तर हे सगळे देव आता आम्हाला ह्याच्या मला काढायचे आहेत ह्यामध्ये. आणि तामानातून काढल्यानंतर मग ह्यांना सगळ्यांना आंघोळ घालायची. आणि त्यानंतर मग आपल्याला त्यांच्यावर चंदन, फुलं, हळद, कुंकू, तांदूळ वगैरे ते सगळं करायचं. आणि वस्त्रही चेंज करायचे आहेत. तर सगळ्यात पहिलं वस्त्र चेंज करायला लागतील आणि देवाऱ्यापासून घ्यायला लागेल. कारण की देवार तुम्ही बघू शकता व्हाईट देवार आहे, बट हे बघा थोडासा ब्लॅकिश झाला आहे. कारण की टाईमपास न करता आपण फटाफट कामाला सुरुवात करूया. कारण की ह्याच्यानंतर आपल्याला अभ्यासालाही बसायचं आहे, जॉग्रफीचा आज काही करून करायचं आहे आपल्याला. तर करूया चला. आता बघा पहिले आपण दिवा वगैरे काढून घेऊया बाहेर. हे 2 दिवे, हा एक आणि या बाबांच्या इथला एक. त्यानंतर हे सगळे बाहेर काढून घ्यायचं. घंटी वगैरे, हा प्रसाद असतो म्हणजे ठेवलेला असतो, नैवेद्य, हे सगळं बाहेर काढून घेऊया आपण. आता उरलेले आहेत फक्त देव. आता देवांना पण मी एक एक करून काढून घेतो. कॅमेराला इथे ठेवतो. तर मी हे घेतो ज्याच्यामध्ये देवाला आंघोळ घालायची. याला काय म्हणतात माहीत नाही मला, याला तर तामान म्हणतात, ते फ्लॅट असते त्यामध्ये. तर पहिले एक एक करून देव काढून घेऊया आपण सर्व. लक्ष्मी माता, गणपती बाप्पा. मी इथे फोटोंना पूजून ठेवलेलं आहे आणि तिथे सर्व झालेलं आहे. तर मित्रांनो देवपूजा वगैरे सगळी झालेली आहे. आणि मी नाश्ता बघायला गेलो तर नाश्ता काहीच नाही आहे, डायरेक्ट लंच. सोयाबीनची भाजी, नाही छोले आणि चपात्या आहेत. मग बोललो आता ब्रेकफास्ट काय करू, तर मग आता आणलंय ते करायलाच लागणार. आता करतो आपण कोरियन मॅगी. तर तुम्ही बघू शकता ही कोरियन मॅगी थोडीशी हॉटवाली आहे. आणि ह्यामध्ये तुम्ही इन्ग्रेडियंट्स बघा, प्रोटीन 8.5 आहे, कार्बोहायड्रेट 64.7 आहे, 19.4 आहे, शुगर कमी आहे, टोटल फॅट 17.1 आहे. आणि ह्याची प्रोसेस मेकिंग इथे दिली आहे यांनी बघा. तर सध्याला हिला बनवूया फटाफट. तर मित्रांनो ही मॅगी मी आणलेली स्टार बाजारमधून. तुम्ही जर केकचा व्हिडिओ बघितला नसेल तर केकचा व्हिडिओ बघा, मी तर डिस्क्रिप्शनमध्ये वरती लिंक देतो. त्या व्हिडिओला हा व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर नक्की बघा, कारण की तो पण खूप क्रेझी व्हिडिओ आहे. आणि ही मॅगी मी स्टार बाजारमधून आणली होती. तर आता घेऊया आपण पॅन. सध्याला मला ह्यामध्येच बनवायला लागणार आहे. हा ठेवला इथे, याला ठेवला इथे, ह्याच्यामध्ये टाकली अशी मॅगी. गडबड झाली, सगळीकडं पाणी उडालं तव्यात घेताना. आता पाणी भरलेलं आहे, यामध्ये आता पाणी, मॅगी मसाला वगैरे सगळं टाकूया आपण. आता मॅगी बनवतोच तर थोडंसं तुमच्यासोबत गप्पा पण मारून घेतो. मित्रांनो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत का?
जर बघत नसाल पूर्ण बघत जावं मित्रांनो, आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जावं. तर मित्रांनो इथे मॅगी दिली या लोकांनी या पॅकेटमध्ये, दाखवतो तुम्हाला. ही आहे मॅगी, ही आपण इथे तव्यामध्ये टाकूया. आणि ह्याच्यामध्ये दिलं आपल्याला वेजीज दिल्यात, ड्राय वेजीज असतात त्या, भाज्या आहेत सगळ्या यामध्ये. आणि हा मसाला सिझलिंग हॉट. तर खूप चांगली मॅगी आहे. आणि ह्याची प्राईस मी तुम्हाला सांगतो, 55 रुपीज आहे. बट मला 35ला भेटली 4,000मध्ये. 55 रुपीजची मॅगी. आता मी करतो फटाफट. लायटर किधर गया रे, वेअर इज माय लायटर. कोणत्या कोपऱ्यात जाऊन बसलाय. गॅस बंद केलाय घालून. गॅसचे लय वांदे झालेत मित्रांनो युद्धामुळं, सगळं सप्लाय बंद झालंय. आपण मॅगीला एक काम करू, तोडून टाकूया, जेणेकरून ती बरोबर मिक्स होईल. टाकलं तर भरून मसालाही टाकू. घासले स्ट्रॉंग मसाला डालते हे. मला वाटते खूप तिखट मॅगी आहे, खूप जास्त मसाला पण आहे. आणि वेजीज वगैरे दिल्यात म्हणजे मला वाटतं ही सगळ्यात जास्त तिखटवाली मॅगी उचलली वेजीज. आणि ही मॅगी व्हेजिटेरियन आहे, तुम्ही पण खाऊ शकता, असा काही इश्यू नाही आहे. आणि नॉन व्हेजिटेरियन पण खाऊ शकतात, दोघांसाठी चालतो. ड्राय व्हेजीज बघा तुम्ही ह्याच्यामध्ये, हे सगळे ड्राय व्हेजीज मी ह्याच्यामध्ये टाकतो. सगळे टाकले ड्राय व्हेजीज. आता ह्याला फक्त हलवायचं आहे आपल्याला, काम करायचं. दाखवतो. ही बघा मित्रांनो किती मस्त मॅगी झाली आहे. व्हेजीज वगैरे टाकलं तर त्याला फक्त हलवायचं आहे. हलवण्यासाठी मी एक चमचा घेतो. कुठे गेला तो चमचा, चला उलटनंच घेतो छोटा, थोडा हलवतो. अरे यार उलटनं खराब झालं वाटतं बिनकारण, उगाच घेतलं, तुला हलवता येत नाही बरोबर. नॉर्मल चमचाच घेतो आपला. हे जे मोठे मोठे गट्टे आहेत त्यांना फक्त तोडायचं आहे आपल्याला. तुम्ही कलर बघा ना मॅगीला किती रेड आलाय. व्हेजीज आहेत, सगळं आहे मस्त मॅगी. व्हेजिटेरियन आहे फुला, तुम्ही खाऊ शकता. मी आता मस्त मॅगीला एन्जॉय करतो, तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला एन्जॉय करा आणि भावाला थोडा सपोर्ट दाखवा. मराठी भाऊ तुमचा पण, काय राहू तुम्ही. मला ना म्हणजे घरी एकटं राहायचा हाच एक फायदा आहे. काही बनवून खाऊ शकतो आपण, काही आणून खाऊ शकतो आपण, आपल्याला जे पाहिजे ते करू शकतो, आपल्याला जे चांगलं असेल ते करू शकतो. कोणाचा रोकटोक नाही. आता या जागेवर मम्मी असते तर मम्मी बोलली असते आता 12 वाजता काय मॅगी बनवतो. बट आता कोणच घरी नाहीये, तर उसका तो फायदा तो उठाना पडेगा ना मेरे भाई. बघा मॅगी झाली. आता हिला थोडंसं शिजू द्या, मस्त होईल आता थोड्याच वेळात. मित्रांनो आता तुम्ही बघा मॅगीला किती भारी टेक्स्चर आलाय, हे बघा. लुक ॲट द टेक्स्चर. आता मला ना ड्राय मॅगी आवडते, म्हणजे पाणी नाही आवडत मला, तर मी ड्राय करतो हिला फटाफट. तर मित्रांनो आपली मॅगी रेडी झालेली आहे आणि आता खाऊन बघूया एक बाईट. येस येस, खूप तिखट आहे मित्रांनो, खूप.
खूप आणि टेस्टी पण आहे, खूप भारी आहे, लय भारी झाली, एकच नंबर एकच नंबर. तर मित्रांनो आता सध्याला मी फर्स्ट स्लॉट 5 वाजता संपवलेला, आता सेकंड स्लॉट मी चालू केला 7 वाजता, आता 9 वाजलेत आणि तुम्ही बघू शकता माझं हे सगळं झालेलं आहे लिहून, ट्रेडिंग वगैरे पण झालेली आहे. 6वा लेसन करतोय मी जॉग्रफीचा, हा बघा तुम्ही, ओशनिक रिसोर्सेस अँड टार्गेट कंप्लीट झालेले आहेत. आता सध्याला जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर एडिटिंग पण करायची, आणि एडिटिंग केल्यानंतर थोडंसं रिवाईज करूया आणि मग झोपून जाऊया, कारण की सकाळी लवकर उठायचं, कारण की उद्या खूप जास्त बर्नआउट होणार आहे, कारण की 5 लेसन करायचे उद्या, तर त्यासाठी प्रिपरेशन आत्तापासूनच करतो. तर हे बघा मी पाणी वगैरे घेऊन ठेवतो जनरली माझ्या स्टडी टेबलवर, तर आता थोडंसं बुक वगैरे बाजूला ठेवू आणि जेवण करूया पटापट. तर मित्रांनो सध्याला मी आता एडिटिंग करतो. आजचा ब्लॉग तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करा. आजच्या ब्लॉगमध्ये बस एवढं, मिळूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय, सी यू.